मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा ब्लॉक रात्री 12 ते सकाळी 10 वाजेपर्यंत असेल आणि त्याचबरोबर हार्बर पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। कोरोना काळामध्ये मुंबईकरांची अहोरात्र सेवा करणाऱ्या बेस्टमधल्या माजी कर्मचाऱ्यांना प्रशासनानं मोठा दिलासा दिलाय। निवृत्त आणि सेवामुक्त झालेल्या 9,077 कर्मचाऱ्यांचा प्रलंबित कोरोना भत्ता अखेर वितरित करण्यात आलाय। 29,22,38,000चा निधी थेट कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलाय। पावसाळा आता 2 महिन्यांवर आलाय, त्यामुळे पालिकेनं पावसाळा पूर्व तयारी जोरदार सुरू केली आहे। 6 चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी 106 लाईफ गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतलाय। लाईफ गार्डना जॅकेट्स तसंच 6 रेस्क्यू बोट आणि 6 सब बोटसह बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे। भिवंडीमध्ये प्रभाग समिती 2च्या शाळा क्रमांक 81 आणि 83 यांच्या बाजूला अनेक वर्षांपासून अतिक्रमण होतं। अखेर आयुक्तांच्या निर्देशानुसार अधिकारी विनोद मनोर यांनी धडक कारवाई केली आणि शाळेच्या भिंतीला लागून पत्रा शेड टाकून अनधिकृत मंडई स्थापन केली होती। याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या। विद्यार्थ्यांना सुद्धा ये-जा करायला मोठा त्रास व्हायचा, त्यामुळे आता ही अतिक्रमणं हटवली। मुंबईमध्ये रस्त्यांचं काँक्रिटीकरण डांबरीकरणाला वेग आलाय, मात्र पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी 30 एप्रिलनंतर कुठलेही खोदकाम करू नये आणि 15 मे पूर्वी चालू असलेली रस्त्याची कामं पूर्ण करावीत अशा सूचना महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या। उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये एसटी महामंडळाच्या राज्यभरात दररोज 812 अतिरिक्त बस फेऱ्या धावणार आहेत। यंदा शाळांना सुट्टी पडण्याचा दिवस 24 एप्रिलपर्यंत लांबले। ही सुट्टी सुरू झाल्यानंतर एसटीच्या विशेष फेऱ्या पूर्ण क्षमतेनं धावणार आहेत। गणेश भक्तांनी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या आतील परिसरात हा लिलाव होणार आहे। या लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार त्या दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येतील। कल्याणमधल्या गोवेलीमध्ये जीवनदीप महाविद्यालयामध्ये समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं। यावेळी नागरिकांना एकाच छताखाली अनेक दाखले मिळाले आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं। शिबिराला परिसरातल्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या कोळसा इथल्या इंग्रजी शाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली। 22 एप्रिलपर्यंत वादग्रस्त शाळेसंदर्भात सखोल चौकशी करून गोपनीय अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या। वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये कामरगाव इथं शासकीय निधीच्या उधळपट्टीचा प्रकार समोर आला आहे। ग्रामपंचायतीनं 20 लाख रुपये खर्च करून उभारलेल्या नव्या इमारतीवर किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागानं तब्बल 40 लाख रुपये खर्च केल्याचं उघड झालं आणि त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरामध्ये पानटपरीवर पोलिसांनी छापा टाकला। या छाप्यामध्ये सुमारे 39,473 रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला। एफडीए आणि पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली। इतर पानटपरी चालकांचे धाबे दणाणले।